टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले गटाच्या वतीने कार्यकारी मुख्य अधिकारी व तथा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना दोघांनाही या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। 7 तारखेला शुक्रवारी इयत्ता 10वीचे बोर्डाचे गणित पेपर भाग 2चं पेपर 11 ते 1.5 पेपर त्या ठिकाणी घेण्यात आलं। कस्टडीमध्ये 1 ते 1.5 तासामध्ये पेपर त्या ठिकाणी जमा व्हायला पाहिजे होतं। तसं न करता रात्री 8:45 वाजता खाजगी रिक्षाने त्या ठिकाणी पेपर आणण्यात आलेला आहे। हे संशयास्पद आहे आणि त्या ठिकाणी विशिष्ट शाळेचे पेपर त्या ठिकाणी बदलण्यात आले का चुकीच्या पद्धतीने जे लिहिलेले पेपर बदलून लिहायला त्यांना वेळ देण्यात आले। जे खरंच एक वर्षभर जे प्रामाणिकपणाने विद्यार्थी अभ्यास करून जे कष्ट करून या ठिकाणी मेहनत घेतलेल्या आहेत यांच्यावरती खरंच बाबा अन्याय होतं का असं विचार या पूर्ण अक्कलकोट तालुक्यामध्ये जनतेमध्ये संभ्रम वातावरण आहे। व तसेच जे पूर्वीचं कस्टडी होतं ते तात्काळ बदलण्याचं काय यांना गरज पडली यामुळं ह्याच्यामध्ये कुठं आर्थिक तडजोड तरी केले नाहीत का असं आम्हाला संशय होते। संबंधित जे अधिकारी आहेत त्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ बडतर्फाची कारवाई करावी, अन्यथा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तालुक्यावर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा ठिकाणी देतो। कुठे घडला आहे? अक्कलकोट पंचायत समितीमध्ये खरं तर हे रात्री 8:45 वाजता 9:43 खाजगी रिक्षाने त्या ठिकाणी कोणतेही संबंधित अधिकारी नसताना 1-2-4 लोक होते, ते कर्मचारी होते का कुठले होते हे देखील कोणाला माहीत नाही आणि तिथले ते केंद्र प्रमुख वगैरे त्या ठिकाणी उपस्थित असलं पाहिजे होतं। त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नव्हतं आणि पंचायत समिती आवारातले सर्व CCTV कॅमेरे चेक करावं। त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी हे केलेलं जे घोटाळा आहे त्या ठिकाणी निदर्शन येईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।